का बा लयच बोलायला शिकली हो तू तर श्वेता. त्या छायाले असं म्हणलं तू ना, तुले शोभलं का हो बोलणं असं? लोकांच्या भरोशावर मी लेकरं पैदा नाही करत म्हणते. हे कोणतं बोलणं वय हो तू आलो? त्या हिच्या वाल्या सोन्यासोबत राहू राहू अशी बोलून राहिली का? त्या अंजनीबाई त्या तिनं शिकवलं का? तिच्यासोबत राहतं तेव्हापासून अशी जास्तच बोलून राहिली तू तर. नाही जी आई, मी ताईले गलतीनं म्हणलं, मी माफी मागितली ना त्याची, काल मागितली ना माफी, झालं ना आमचं वाला बरोबर. मी अशी जाणून बुजून थोडी बोलली. तुले सांगतो मी, माय दोन्ही पोरं माया पलीकडे जाणार नाही बाई. तुले हाकलून देईन मी घरातून, लक्षात ठेव. त्या अंजनीबाईच्या सोन्यासोबत जास्त लाड लावशील तर मागही तुले समजावून सांगितलं मी ना, पण तू ऐकायला तयार नाही. तिच्यासोबत कामाले जातं तिचं ऐकतं काय तू? तेव्हापासूनच अशी बोलून राहिली तू, नाही तर पहिले अशी बोलत नव्हती. आई तसं काहीच नाही आहे, मला समजत नाही का आपल्या घरचं? समजते ना मला. मी कायले ठेवाल्या पूजाताईचं ऐकणार आहे? पूजाताईचं नाही ऐकणार मी. आजी गलतीनं निघून गेलं, त्याच्यासाठी ताईले सॉरी म्हणलं मी, छाया ताईले. आता याच्यानंतर नाही निघणार, विचार करीन मी बोलायच्या वेळेस. घरात राहता तुम्ही, सोबत सोबत कुटुंब राहतो, एकमेकाची मदत केली तर काय फरक पडला? एक दोन वेळा तुले मागतले असं माया पोरानं मोठ्या पोरानं पैसे, तर त्याच्यासाठी तू अशी बोलशील काय हो? तोंडा वाटे काढशील काय मग असं? असे बोलू बोलू त्या मायनं शिकवलं का हो हे बोलणं तुले असं? आई, आईचं नाव नका काढू ना. आईचं नाव काढून काढून राहिले तुम्ही? मी म्हणलं ना किती वेळा म्हणून राहिले का झाली माझ्याकडून गलती. ताई विसरून गेल्या आणि तुम्ही एकाच गोष्टीचा नांदा लावता का आता? मला शिकून राहिली का आता? 2 वर्ग जास्त शिकली म्हणून माझ्या डोक्यावर बसतं का? याच्यानंतर बोल फक्त तिले तू शाळेले, मग सांगतो कसं राहते तुले तर. आम्ही येऊ दे त्या श्याम्याले, कसा राहते ना तू आलं ते दुकानात काम करायचं तर पाहतोच मी. काही सरकारी ड्युटी नाही होय. निसती जाते आणि 2 पोळ्या टाकते आणि उठून पैते, सारे कामं देते तिच्या मांग लावून. ते भांडेवाली बंद करतो मी, थांब. आई गोष्ट कायली वाढून राहिल्या तुम्ही? भांडेवालीले पैसे मी देतो. आणि मशीन आहे मी मावल्यास पैशानं आणले, आईकडून पैसे घेतले मी मशीन आणली. तुम्हाला मागितले का? नाही, श्यामजीने मागितली. मग तुम्ही काऊन अशा बोलून राहिल्या? अगं झगडे नका लावू ना घरात. मले तोंडवर तर करून बोलून राहिली का तू? थांब, येऊ दे त्या श्यामेले, कसं राहते ना तू याला. जाप करणं तू याला बंदच करतो आता तुया. थांब, लय मादल्यासारखी करून राहिली, 2 पैशाचा जॉब करून राहिली आणि आमच्यावर ठसन दाखवून राहिली. घरातल्या लोकायले बोलतं का? आम्हाला काही नौकर समजली का तू आलं? छाये, बिलकुल तुनं कामं करायची नाही. सर्व कामं इले करू द्यायचं. हे लहान आहे ना, इले करू द्यायचं सर्व. सकाळी संध्याकाळी 2 टाइम स्वयंपाक कर म्हणा इले, आणि कामही कर म्हणा, काही करायचं नाही. आणि तू काही डोक्यावर बसू नको तिले. गुडी मोठी वाढून राहिली बाई गोष्ट. वाढून राहिली, कायले वाढवते कायले नाही तर. अजून त्या दोघा नवरा बायकोमध्ये झगडे लावते का तर काय माहित. आता जे झालं ते झालं. आता बोलली तर बोलली, निघाला असं शब्द आता तिच्या तोंडातून. आणि मी ना माफ केल्यावर काय गरज चालली का बुटीले? मी पहिलेच सांगितलं होतं आई, लग्नाच्या पहिले सगळं सांगितलं होतं का मी जॉब करीन आणि मी अभ्यास करीन. तेव्हा सगळेजण तुम्ही हो म्हणले होते ना. आता काऊन म्हणता का मी तेव्हाला जॉब बंद करायला लावतो म्हणून? अगं श्यामजी, माझा जॉब बंद करा ना तर मी राहणार नाही इथं, चालली जाईन माझ्या आईच्या घरी. धमक्या देऊन राहिली का मला मायच्या घरी जायच्या? आणि थांब, येऊ दे त्या श्यामेले, तू नखरे सांगतो मी. थांब आई, राहू दे ना, जाऊ दे ना. काय गोष्ट वाढून राहिल्या? शांभाऊजी थोडं नका सांगू, आता जे झालं ते झालं. अगं त्याचे झगडे वाढन मग अजून. म्हणून माजली माहितीये का? तू इले असा साथ देत ना, म्हणून माजली हे जास्त. सांगू द्या ताई, सांगू द्या. आईले सांगत आहे ना, श्यामजी जवळच सांगू द्या. नाही, तुम्हाला पाहिलं मी छायाताईच्या बाबाचं आईचं काढतानी. मी ऐकणार नाही माझ्या आईचं आणि बाबाचं काढा तुम्ही तर. मी काही छाया नाही होय, मी श्वेता आहे म्हटलं. तुमचं बिनफालतू ऐकणार नाही मी. माय चुकलं ना तर मी माफी मागणार. आणि तुमचं बिनफालतू ऐकणार नाही मी. सांगायचं आहे ना तुम्हाला, श्यामजी जवळ सांगा. जॉब तर मी करणारच, काऊन नाही करणार? तुम्ही देऊन राहिले का मला पैसे? 2 वेळचं खायला भेटते तुम्हाला, चुपचाप खात जा. बिनफालतू नका हे करत जात जाऊ, आमच्या मनात बोलत जात जाऊ. अरे देवा, आता काय करा? हे तर जास्तच बोलून राहिली बाई. आता काही खरं नाही. श्यामभाऊजी बोलते आता, शेताले भांडण होती यायची आता. हा ताई ऐकत असन, मी नाही ऐकणार तुमचं वालं. आणि सांगता ना तर सांगा श्यामजीले, पाय तुम्ही त्याही बी. बापा लयच बोलणार ना जात आहे हे सून तर. थांब, येऊ दे त्या श्यामेले, येऊ दे आता. येऊ दे ना, येऊ द्या. मी बी पाहतो काय करते ते तर. बायकोचा साथ देते का मायचा साथ देते म्हणून मी पाहतो. अहो शेता, तू कायले तिले डोक्यावर चढवलं? जेव्हा म्हणलं होतं तेव्हा 2 कणपटीत द्यायचं होतं ना, चांगलं ठेवून. मी काय बोलले बिनफालतू तिले? बिनफालतू बोलाले.
बोलीन नाही तर काय येऊ दे ना त्या श्याम्याला सांगतो ना त्याच्या बायकोचे करीने येऊ दे मला तोंडाला तोंड देऊन राहिले ना ते सूरजची आता मला मस्त साडी माझ्या भावाच्या लग्नात आणि कंटन बनवून द्या मला सोन्याचं. लय झाले तुमचे नाटक आता. आम्हाला कंटन बनवून पाहिजे ना आता चांगलं वालं. अच्छा बहीण मावीन तर इथं कंटन तर घोडं उठलं का रे आज? येऊन जाऊन कंटनच मागते पाहिजे झोपेत उसंत गिसंत काय वर कंटन कंटन करू या जन्मात मला कंटन घेऊन द्यान का नाही तुम्ही? आ अशीच म्हातारी होईल मी पण कंटन नाही द्यान तुम्ही मला घेऊन. आता माझ्या भावाचं लग्न आहे ना मग मला कंटन घेऊन दे ना आता चांगलं. तुला खरंच अक्कल आहे का नाही व रोशने? या बाबांना मला सांगितलं माझ्याजवळ पैसे नाही आहे म्हणे लग्नाली म्हणे. तर तुम्ही लावा म्हणे आताचा आणि हिशोब करून ठेवा मग नंतर म्हणे मी तुम्हाला ते धीरे 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 देईन म्हणे. तर आता आपल्यालाच लावा लागणार 50-60 हजार रुपये. काही ते मामा देतो म्हणे ते मामा 15-20 हजार रुपये. मग कसं तरी लग्न करायला लागेल ना. आता तुला कंटन बनवून देऊ का ते लग्न त्या भावाचं लग्न महत्वाचं आहे तू सांग. रोशनीच्या लग्नाले पैसे तुम्ही लावून राहिले हो नाही बाबाजवळ पैसे नाही आहे सूरजचे. कुठून रोशने ते बाबाजवळ पैसे? आपलं लग्न माय बाबांनी दोन्ही साईडनं केलं म्हणून बरं झालं. नाही तर आपलं लग्न होत होतं का? त्या बाबाजवळ पैसे तरी होते का? त्या 2 एकरात पिकतेस किती? सारा कर्जात असतं बुडालेला आहे त्या बाप. आता जे पैसे लागून रोशनेल ते लावू. दिले माय पैसे बरं आणि नाही दिले तरी बरं. मी काही जबरदस्ती करत नाही त्या बाबाला मागणारही नाही. बाबाजवळ पैसे नाही मला माहीतच नव्हतं. तुम्ही किती चांगले आहे सूरजची. माझ्या भावाच्या लग्नाचं कर्ज उचलून राहिले सगळं. मला माहीतच नव्हतं बाबाजवळ पैसे नाही आहे म्हणून. मी तुम्हाला कंटन मागून राहिली. मला नका देऊ कंटन आहे माझ्याजवळ लंबवाला मी घालीन ते. मला कपडे नाही पाहिजे आहे माझ्याजवळ साड्या गिड्या. नाही नाही साडी घे ना. तुला कोण म्हणले कपडे नको घेऊ म्हणून? बाईले फ्रॉक घे तू घे साडी. आई येऊन राहिली आईले सांगेन मी तुझ्यासाठी साडी पाहिली चांगली. जास्त काही नेत नाही. आपल्या त्या भावाले नेतो आणि त्या आईले शीतलले नेतो. शीतलची माई येऊन राहिली श्यामा येऊन राहिली आणि आई ना मी बस त्या मामा 5-6 जण जातो. कसे तरी कपडे घेऊन घेतो. तुझी आईले नाही नेत. तुझी आई तर बस तिथं सोयरीक जुळवायच्या वेळेसच माल भांडाली बसली होती तुझी आई. तरी आईले सांगितलं होतं मी बोलू नको आई म्हटलं जास्त म्हटलं तिथं जे होते ते होऊ दे म्हटलं आता. पण आईचं काही तोंड चुपचाप राहतच नाही. जा दे निपटलं ते तू रड नको बरं. दे मला खाले दे थोडस भूक लागली. हे झाला असं स्वयंपाक तर दे. झाला ना स्वयंपाक गिंपाक झाला. चला मी वाढून देतो तुम्हाला. तुम्ही तयारी हात पाय धुवून या. हात पाय काय धुवू? आंघोळ केली ना मी न. हात पाय धुई म्हणतो काय मला? आंघोळ केली वाट जेवायला जा. आण बरं जाय. आई कुठे आहे? मी तर मावशीच्या घरी गेली आई बाईले घेऊन. या आता बबीच्या मावशीच्या घरी काय गेली आई? इली असं नाही काही तयारी नाही करत का? जाय बरं मला वाढून दे ना. आईले बोलव तिकडून बबीच्या मावशीच्या घरून जा. आणतो मी आईले बोलून. चला तुम्हाला वाढून देतो ना. आणतो आईले बोलून. लय दिवसाच्या बाद आली हो स्माइली आमच्या घरी. तुम्ही माई येऊ नको म्हणते का माझ्या घरी? हो स्माइली मम्मी म्हणते काय कमी बदमाश आहे बाई हे. मम्मी म्हणते ते काय नाही म्हणाल रोशनी. बरं मी काय म्हणलं? मी काय नाही रोशनीच्या लग्नासाठी कपडे घ्यायला चालली. तर त्यासाठी काही आणायचं गिनाचं असं सांग घेऊन येतो. मग त्यासाठी काही असं तर सिटीतून आणायचं. माय लग्न करून राहिले का हो? मानले का हो चंदाव आणि चरण भाऊ मानले? माय मानले ते मजबुरीत करून देऊन राहिले पोराचं लग्न. त्याच्या मनातही नाही. ते म्हणते तरी चंदा अल्लग काढून देतो म्हणते लग्न झाल्याबरोबर. मग मला नाही वाटत बाई शीतलले नांदवण म्हणून चंदा. त्याला अलग निघालेलंच बरं राहील. रोशनले शीतलले घेऊ. हे चंदा काही टिकू देत नाही बाई इले आपल्या नलीच्या पोरीले. नलीले खमतो काय ते काय पोरीले बिना शिकवल्यानं पाठवून का? शिकूनच पाठवून ते बी. काय बाई पोट्ट्याचा फोन आला. हा बोल रे सूरज बोल बोल. अरे येऊन राहिली ना. हे मावशीच्या घरी आली होती थोडीशी. हो काम होतं. नाही येऊन राहिली. आंघोळ पाणी झालं आहे माय. फक्त तयारीच करायची आहे. हा आली. ते झालं का? जेवण झालं का? तुझी तयारी झाली का? आली का श्याम मॅगी माहिती? मग मलाच बोलून राहिला नालाय का? आली काय लगेच साडी घालतो येतो आलाय काय? नाही आला ना. मग थांब ना. तू काय एवढी घाई करत तर? येऊन राहिली मी. आली हो म्हटलं ना रे तुले डुकरा रे. हो म्हणलं ना येतो ना. काय एवढा घाई करून राहिला तर? हो जाय ते श्यामेली घे मला पाय पहिले तिकडं जाऊन पाय. मलेच नको बडबड करू. तिकडं कायले गेली आणि इकडं कायले गेली. येऊन राहिली म्हणलं तुले. ठेव फोन. सांग बाई पटकन बबिता सिटीतून काही आणायचं काय तर. ते पोट्टा घाई करून राहिलं. साडी माडी बदलावं लागन. तयारी करा लागन मला.
आता एकच गावातले पोरं न पोरी, आता तिले घ्या लागन बाई नलीच्या पोरीले. पोरीकडूनही व्हा लागन आपल्याला, पोराकडूनही व्हा लागन. तर आंदन मानन तर घ्या लागन. एखादी गुंड फुंड आणजो माझ्यासाठी, देईन पैसे मी. आणि एखादी फ्रॉक मॉक पाहिजो पिंकीले. आल्यावर लागेच की जेवढे होईल तेवढे पैसे देईन मी. हो बाई, अन्नाची गोष्ट तर मी विसरूनच गेली. मी तर रोशनीच्या इकडूनच चालली होती बाई. दोनही पोरगण पोरगी गावातलीच आहे. तर नाही बाई, मला घ्या लागन ना तिले आंदन. ठिकाणी तिले कानी पावची, चमचा, कढई असं देतो. आता ते चंदा म्हणते का नाही अल्लग काढून देतो म्हणून, तर तिले हेच आयटम देतो मग. कामी तरी येईन तिले नाही का, कामाचे द्यायचे. आणि ते अल्लग काढणारच आहे बाई चंदा. तिला नाही नांदू देत एकात, अल्लगच काढणार आहे. तू पाहे ना तिले. चालतं काही तर चाल ना तू शिटीत माझ्यासोबत, चाल ना. याटत आहे जागा तसे बी काही. आता तो श्याम्या झालं, घनश्याम झालं, ही गाडी नसेल, सूरजही गाडी नसेल. आणि आपल्यासाठी ऑटो आहे, ऑटोमध्ये आहे जागा. चालशील तर चाल पोरीला घेऊन. चालतं काय? त्या पसंतीनं घे मग तुला काय पाहिजे काय नाही तर. नाही हो बाई, मला दुकान लावायचं आहे. दुकान आहे ना हो बाई, माझ्या सासूची तब्येत थोडीशी बरी नाही आहे. तर मीच स्वयंपाक पाणी दुकान लावून राहिली. तो माणूस तर बस कुठं गेला ना कुठं नाही. ह्या माणसाचंही मला काही समजत नाही ना हो बाई. जाय तूच जाय, एखादी गुंड फुंड काहीतरी आणजो. आणि हिच्यासाठी फराक आणजो बस झालं. मला काही नाही पाहिजे. मग मी आल्यावर देईन पैसे लागेस. चालली असती आता तिकिटी मिकिटीचे पैसे लागलेच नसते तुले. चालली असती तर काय झालं असतं. त्या नलीसोबत मायावाला पहिलेच काही जास्त हे आहे नाही. ते आहे चंदाही नाही येऊन राहिली. ते तर रागातच आहे चंदा. नाही बाई, माय नाही जमत हो बाई. जाय तिकडं, नाही जमत तर चाल म्हणून राहिली तिले तर नाहीच करते. जाय, चालली मी घरी. बंद रे, आजी बोलते तशीच बोलायला पाहिजे काय होतो. हो बंद रे, टल्ली मी घरी तर. बरं झालं शीतलीचं मायवालं लग्न जमलं. सूरज भाऊजीनंच केलं एवढं सगळं. नाही तर मग ह्या जन्मात तिचं माय लग्न होणं पॉसिबलच नव्हतं. बसलं पाडून मनात तर मोठे लड्डू फुटत असं म्हणत असं झालं. आता माया मतानं सगळं माया मतानंच तर होऊन राहिलं. माय बापाले इकडे लागेच गईले लावलं नालायकानं. केलं शेवटी त्याच्या मतानंच करून राहिलं. त्या लग्नाचे कपडे घ्यायला जायचं आहे आणि इथं काऊन बसला रे तू. जा ना, अंग पाय गिन पाय धुत नाही का. आई आंघोळ झाली आहे मायवाली, तयारी गियारी झाली आहे मायवाली. जातो ना थोड्या वेळानं, टाइम आहे ना. तू नाही येत का, बाबा नाही येत? आम्हाला याले नाक तरी ठेवलं का तुला. नाक ठेवाले त्या बापही येत नाही मी येत नाही. लग्न लावून देतो ती आणि तू या पाच बस त्या पोट्टीला घेऊन कुठं जायचं कुठं राहायचं. तर खायचं काय नाही करायचं ते पाच बसा तुम्ही तुमचं. फक्त लग्न लावून देतो आम्ही. बाबाही नाही बोलून राहिली माझ्यासोबत, तू बी अशीच बोलून राहिली. मला लग्न करायची इच्छा होईल का हो मग. आता करून तर देऊनच राहिले ना तुम्ही. मग आता चांगल्या आनंदानं करून देणं. रोशनी नाही तर रोशनीच्या मतानंच केलं ना. तिच्या वेळेस कसं काय तुम्ही चांगल्या यानं करून दिलं. मग माझ्या वेळेस काय झालं करून द्याले. तिला तिच्या मतानं केलं तर कम से कम चांगलं तरी पाहिलं. त्या पूर्ण लग्नाचा खर्च उचलून राहिला म्हटलं तो जवाई तिचा नवरा रोशनीचा. पूर्ण चांगली तरी आहे ते घरी तिच्यावाल्या पैसे आदल्यानं. कमी सपोर्ट करते का ते. लपून लपून पैसे देणं काय ना काही देणं काय. तिचं वालं त्या शिक्षणासाठी पैसे देते. आता लग्नासाठी मला तिनं 5,000 रुपये आणून दिले काल रात्री. तिनं केले असन जमा. तर लाडकीचे असन तिचे कोणतेही असन. आई हे घे म्हणे लागन तुझ्या जवळ. असं तरी पाहिजे. तुझे काय रे कोणाची पोरगी मागून राहिला तू पाय ना. जे राहुल सारखी मी नाही बी पैसेवाली पाहिली पाहिजे होतं. सोनम कशी आहे तशासारखी. शीतल गरीबाच्या घरची आहे म्हणून तुला आवडली नाही. आणि ते जर मोठ्या लोकांच्या घरची असती तर तुला आवडली असती आहे ना. नालाय का तुझ्या जिबीला काही हाडगीड आहे का रे. जा उठ करता रे जा. पैसेवाली पाहा लागत होती. आम्हाला काय करावं लागतील त्या बायकोच्या पैशाचं. कम से कम इज्जतदार तरी पाहिजे नव्हती ना. माय पाय ना तिची कशी आहे. कशी राहिले अशाची पोरगी मागून राहिला. आई तिच्या आईशी तुला काय करावं लागते. आई ते तर चांगली आहे ना शीतल. शीतल किती चांगली पोरगी आहे. तिच्या आईसारखी नाही आहे ना. मग तिच्या आईच्या ना तुम्ही काऊन तिला बेकार समजता शीतलले. तिची माय चांगली असो का नसो, ते पोरगी चांगली असो का नसो, मले काही करा लागत नाही. आता ते लग्न आहे ना, लग्न कर चुपचाप आणि त्या पोरीला घेऊन अलग जाय. लग्न करून देणं आमचं कर्तव्य आहे. ते पार पाडतो. आणि तुले काय करायचं काय नाही करायचं ते तू ये पाच बस. आईच्या मनात अजूनही रागच आहे. अजूनही ऍक्सेप्ट नाही केलं तिनं गेली शीतलली. उठशील काय का बसूनच राहायचे. ते पाय ना तिकडे मोबाईल वाजून राहिला तुया. तिचा फोन होय का तर शीतलीचा पाय ना जाऊन.